नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। अध्यक्ष महोदय, माझी आपणाला एक विनंती आहे। अध्यक्ष महोदय, आपण या खुर्चीवरती आम्हा सर्वांना संरक्षण देण्यासाठी बसलेला आहात। गेल्या काही दिवसापासून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की आपण अवघ्या 3-4 लक्षवेधी लावतोय। अध्यक्ष महोदय, संपूर्ण विधानसभेच्या कार्यकाळामध्ये जर 3-4 लक्षवेधी लागल्या तर आमच्या फक्त 50-60 सदस्यांचेच लक्षवेधी लागतील। आम्ही काही सदस्यांच्या सह्या घेतल्या तर मला जाणीव आहे की BSc मध्ये निर्णय झाला होता, पण आम्ही पण कायदे मंडळात अध्यक्ष महोदय जवळजवळ 167 सदस्यांनी सह्या दिल्यात की लक्षवेधींची संख्या वाढली पाहिजे। अध्यक्ष महोदय, माझी आपणास कळकळीची विनंती आहे, ही सभागृहाची भावना आहे, आपण याचा भावनिक विचार करावा। कारण आम्ही जे तरुण सदस्य आम्हाला बोलायला संधी मिळत नाही। मी एका ज्येष्ठ सदस्याशी बोललो की तुम्ही लक्षवेधी का वाढवता, तर म्हटलं वेगवेगळ्या आयुधांचा वापर करा। अध्यक्ष महोदय, काल 5 तास सभागृहात बसलो, त्यावेळेस 293 सत्ताधारी पक्षावरती बोलायला संधी मिळाली नाही, मला विरोधकांच्या 293 वरती बोलावं लागलं। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी एक असा आयुध आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकतो। माझी अध्यक्ष महोदय आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपल्याकडे जी डिस्क्रीट पॉवर आहे याचा वापर करून आपण लक्षवेधींची संख्या वाढवावी, स्पेशल सिटिंग घ्यावी। अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण तालिका अध्यक्ष नेमलेत त्यांनी सुद्धा सह्या दिल्यात, ते बसायला तयार आहेत, स्पेशल सिटिंग घ्यायला तयार आहेत। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विक्रम पाचपुते यांनी सभागृहाच्या कामकाजा संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आज सभागृहात मांडलेले आहेत। त्या संदर्भात काही स्पष्टीकरण मी इकडे देऊ इच्छितो। सर्वप्रथम, सर्वसाधारणरित्या आपण सभागृहात होणारं कामकाज या संदर्भातली चर्चा BSc मध्ये करतो आणि ती चर्चा झाल्यानंतर या सभागृहात BSc मध्ये काय घडलंय या संदर्भात चर्चा घेण्याची प्रथा परंपरा पायंडा या सभागृहात यापूर्वीही नव्हता आणि नसायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। परंतु लक्षवेधी संदर्भात जो मुद्दा आज सदस्यांनी मांडलेला आहे, आपल्याला हे सांगताना मला अवगत करावं असं वाटतं की यापूर्वी विधानसभेत अधिवेशनाच्या दरम्यान सरासरी 3, 4, 5 लक्षवेधी होत होत्या। त्यानंतर गेले 4 वर्ष आपण सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे की कामकाजाची वेळ जास्तीत जास्त चालवून, आपण जर बघितलं तर गेल्या 4 वर्षात या सभागृहाचं कामकाज रेकॉर्ड टाइम चाललेला आहे। किमान प्रत्येक अधिवेशनात 10 तास कामकाज झालेलं आहे, 9:30 ते 10 तास कामकाज प्रत्येक अधिवेशनात झालेलं आहे। आपल्या सरासरी लक्षवेधी प्रत्येक अधिवेशनात आपण जरी 10 दिवसाचं नागपूर अधिवेशन असलं तरी 125 ते 150 लक्षवेध्या आपण तेव्हा पण घेतलेल्या होत्या। माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला की जास्तीत जास्त सदस्यांना आपल्या मतदारसंघातली किंवा महाराष्ट्राच्या शी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या विषयांच्या लक्षवेध्या सादर करून जनतेला न्याय प्राप्त करून देण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्यात कुठे मी कमी पडू नये हा माझा प्रयत्न सातत्याने राहिलेला। राहिला प्रश्न भास्करराव, आपण आता जो नियमाचा विषय घेतलात, लक्षवेधी बॅलेटने होऊ शकत नाही, कारण लक्षवेधी या मेरिटवरती घ्यायच्या असतात। लक्षवेधीसाठी आपण काही निकष ठरवलेले आहेत, त्यात ते बसत असले तर आपण त्या लक्षवेधी चर्चेसाठी घेतो। नंबर 3, आपण जो उल्लेख केला की आपण गेलेल्या कामकाजा संदर्भातली माहिती मी सभागृहाला दिली, ती द्यायचं कारण एवढंच होतं की अधिवेशनात त्यावेळेला आपण असा हेतू आरोप केलात की अध्यक्ष मला कधीच बोलायला देत नाहीत आणि म्हणून तुम्ही नेमकी किती मिनिटं सभागृहात बोललात, कुठच्या आयुधातनं बोललात या संदर्भातली मी माहिती दिली आणि त्या अधिवेशनातही तुमच्या ज्या लक्षवेधी लागलेल्या त्याची पण माहिती मी सभागृहात तेव्हा पण दिलेली। गरज असल्यास परत मी त्याची प्रत आपल्याकडे पाठवून देईन। आणि राहिला प्रश्न लक्षवेधींचा, BSc मध्ये जरी निर्णय झाला असेल तरीही अपवादात्मक परिस्थितीत मी जसं आज 3 लक्षवेध्या असतानाही आपण 7 दाखवल्या आहेत, कारण गेल्या वेळेच्या काही दिवसापूर्वीच्या 2 लक्षवेध्या ज्या बोर्डावरती होत्यापर्यंत आपल्याला घेता आल्या नाहीत त्या आपण आज घेतलेल्या आहेत। मी निश्चितपणे सर्व गटनेत्यांबरोबर परत एकदा चर्चा करून सभागृहाचा सेन्स जो आहे तो त्यांच्याबरोबर चर्चा करून लक्षवेधी वाढवण्यासंदर्भातला निर्णय लवकरच घेईन। राहिला प्रश्न नियमांचा, तर जरीही नियमामध्ये तरतूद 3 लक्षवेधींची असली तरी
अध्यक्षांच्या डिस्क्रिशनरी पॉवर्समध्ये नियम शिथिल करून परिस्थिती अनुसार अध्यक्षांकडे निर्णय घ्यायचे अधिकार आहेत आणि त्यामुळे या संदर्भातला पुढचा निर्णय गटनेत्यांची चर्चा करून मी घेईन. खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं एसएन न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, एसएन न्यूज श्रीगोंदा.